खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक 15 डिसेंबर रोजी इसम नामे कृष्णा नारायण चामे वय 52 सध्या राहणार यलमावाडी तालुका मोहोळ हा मिसिंग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसिंग कंप्लेंट दाखल झाली होती. सदर मिसिंगच्या 3 दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला. तसेच त्या व्यक्तीची सर्व जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीच्या मोबाईलचा CDR काढून अवलोकन केले, परंतु सदर मिसिंग व्यक्तीबाबत माहिती मिळून आली नाही. सदर मिसिंग मध्ये दिनांक 17 डिसेंबर रोजी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सदरच्या अपहरणाच्या तपासात अपहृत व्यक्तीच्या शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी याच्याकडून माहिती मिळाली की सदर अपहृत इसमास एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलवर घेऊन गेल्याची माहिती मिळाली. सदर प्रकरणातील कृष्णा चामे याचे घर हे फॉरेस्ट ला लागून आहे. तसेच सदर घराच्या आसपास साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेस्टची जमीन आहे. त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर CCTV सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती. तरी देखील घटनेच्या 5 ते 6 किलोमीटर क्षेत्राच्या बाहेरील रोडवर जाऊन CCTV चेक करण्यात आला, परंतु उपयुक्त माहिती मिळत नव्हती. अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आला. त्याचा CDR काढून सर्व संशयित व्यक्तींचा अभ्यास केला असता गुन्ह्याचा तपास उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. अपहृत इसम कृष्णा चामे आणि त्याच्या कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतचे आर्थिक व्यवहार याचा अभ्यास केला असता अपहृत व्यक्तीच्या आसपास 10 ते 12 गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसून आल्याने सर्व लोकांकडे सदरबाबत तपास केला, परंतु त्यातूनही गुन्ह्याचे तपासयुक्त काही एक मिळून आले नाही. कृष्णा चामे यांचा फोटो प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून आसपासच्या गर्दीच्या ठिकाणी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, हॉटेल आदी ठिकाणी प्रसिद्ध केला, तरी देखील व्यक्ती मिळून आली नाही. अशा प्रकारे सलग 5 दिवस अपहरण केलेल्या व्यक्तीचा तपास करून काही माहिती मिळाली नाही. मात्र शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवत गिरी वय 25 राहणार सांगवी, जिल्हा धाराशिव याच्या चौकशीत विसंगती समोर येत होती. तेव्हा सचिन गिरी या संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने स्वतः केल्याची कबुली दिली. सदरचा गुन्हा हा त्याने आर्थिक कारणाने आणि सोन्याच्या लोभासाठी केल्याचे सांगण्यात आले. तसेच सदर कृष्णा चामे यास त्याने डोक्यात वारंवार हातोडा मारून ठार मारले. त्यानंतर धारधार हत्याराने त्याच्या शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅप मध्ये भरून मैताच्या शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवले. मैताच्या अंगावरील सुमारे 18 ते 19 तोळे सोने, लॉकेट, अंगठ्या, सोन्याचे कडे असे त्याने मैताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरले असल्याचे सांगितले. सदरची हत्या त्याने एकट्यानेच केली असल्याचे सध्या तो सांगत आहे, परंतु गुन्ह्याच्या तपासात अधिक तपास करून आणखी सह आरोपी आहेत का अगर कसे याबाबत तपास करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित महाने, पोलीस ठाणे हे करत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.